स्वामी समर्थ। तर आज थोडंसं डिफरंट ब्लॉग होणार आहे। आपण चाललो आहोत फिरायला लॉंग ड्राईव्हसाठी। तर आपण कुठे चाललो आहोत ते पाहूया, चला। तर आम्ही मध्येच इथं ब्रेक घेतला आहे आणि आम्ही जरा चहा ब्रेक घेतलाय आणि चहा घेतोय आणि मग आपण पुढे जाणार आहोत। आपण आता निघालो आहोत पुढे आणि आपण पाहू शकतो ही नदी, अगदी या नदीतलं पाणी आटून गेलेलं आहे। तर मार्च महिन्यात सुरू आहे आणि ही हालत आहे, तर आपल्याला पाणीही जपून वापरलं पाहिजे। अजून पुढे एप्रिल मे महिना यायचाच आहे। तर आपण निघालो आहोत बेळगावला। तर अलीकडेच आपल्याला काकती हे गाव लागतं आणि इथं एक प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे, तर त्याचं आपण दर्शन घेणार आहोत। अगदी पुणे बेंगलोर हायवेला लागूनच हे मंदिर आहे। खूप जुनं प्राचीन मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असं महादेवांचं हे मंदिर सिद्धेश्वर काकती या गावामध्ये येतं। मंदिराच्या समोरच भव्य मोठा असा परिसर आहे। अलीकडेच याचं रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूला आणखी मंदिरं आहेत छोटी छोटी। तर समोर हा दीपस्तंभ आपण पाहू शकतो। महाशिवरात्रीला इथे भरपूर गर्दी असते, अगदी पाय ठेवायलाही जागा नसते आणि पार्किंगसाठी भरपूर स्पेस आहे। तर हे छोटंसं मंदिर आहे आई बनशंकरी देवीचं। खूपच सुंदर आणि मनमोहक अशी महादेवांची मूर्ती आहे आणि पाठीमध्ये आपण पाहू शकतो शिवलिंग आहे, ज्यावर नागही विराजमान आहे आणि चौकडीच्या दोन्ही बाजूला गणपती बाप्पा आणि कार्तिकेय स्वामी आहेत। तर जास्त करून आपण पाहतो की नंदी महाराज एकच असतात, तर या मंदिरामध्ये आपण पाहिलं की नंदी 2 आहेत। हे एक या मंदिराचं वैशिष्ट्य आहे।
हे प्रदक्षिणा मार्गामध्ये 9 ग्रहांच्या 9 मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि बरोबर महादेवांच्या मागे हनुमंत विराजमान आहेत। संपूर्ण सभा मंडपामध्ये विविध देवी देवतांचे चित्र आहेत। जसं की आपण पाहिलंच या आहेत अक्कमहादेवी। किती भव्य मोठा असं तराजू आपण इकडे पाहू शकतो। 2 नंदी आहेत, तर मध्ये इथं पालखी ठेवण्याची व्यवस्था आहे आणि हा आहे संपूर्ण सभा मंडप। महादेवाचं हे मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत पुढे। तर आता आपण पोहोचलो आहोत बेळगाव फोर्टमध्ये। तर इथं आपण देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे जाऊन कमलबस्ती पाहणार आहोत। तर चला माझ्यासोबत। बेळगावमधील हे प्रसिद्ध किल्ल्यातील देवी मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि इथं आहे दुर्गा देवी। तर दुर्गा देवीला इथे दुर्गाडी म्हणून देखील ओळखलं जातं आणि साक्षात दुर्गा देवी, गणपती बाप्पा, शिवलिंग असे विविध देव देवीबरोबर इथे विराजमान आहेत आणि तिथं शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे मी नाही करू शकले। तर आता आपण पुढे निघालो आहोत कमलबस्ती पाहण्यासाठी। कमलबस्ती ही एक अति प्राचीन बस्ती आहे। रलता डायनॅस्टीची ही बस्ती 10व्या शतकातली असून चालुक्य प्रकारचा आर्किटेक्चर याचा आहे आणि संपूर्ण बस्ती ही काळ्या दगडापासून बनवण्यात आलेली आहे। आजूबाजूचा परिसर देखील अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही कमलबस्ती बेळगाव फोर्टमध्येच आपल्याला ही पाहायला मिळते। अगदी कुठेही पाहिलेले नसेल असं सुंदर आर्किटेक्चर आपल्याला इथे पाहायला मिळतं। इतकी शांतता आहे ना इथे की मन अगदी प्रसन्न झालं। खूप छान वाटलं, खूप छान अनुभव आला इकडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान नेमिनाथांचं दर्शनही झालं। असं म्हणतात की भगवान नेमिनाथांची मूर्ती 200 वर्षापूर्वी जंगलामध्ये सापडली होती आणि ती इथे स्थापन करण्यात आली आहे। हे आज एक ऐतिहासिक इमारत म्हणून उभी आहे। बस्तीच्या गाभाऱ्यामध्ये कमळाच्या आकाराचा घुमट आहे आणि त्यामुळेच या बस्तीला कमल बस्ती असे नाव पडले।
तर हे आपण पाहू शकतो कमळाच्या आकारातील हे घुमट वरच्या बाजूला आहे आणि काळ्या पाषाणापासून घडवलेले हे कमळाची फूलच आपल्याला पाहायला मिळतं। इतकं सुंदररित्या हे बनवण्यात आलेलं आहे। या कमळाला जर आपण जवळून पाहिलं तर यामध्ये आपल्याला 72 पाकळ्या पाहायला मिळतात आणि ह्या प्रत्येक पाकळीवरती एक तीर्थकार कोरण्यात आलेला आहे। प्रत्येक पाकळीवर एक एक देवता विराजमान आहेत। कमळ वरच्या दिशेला बनवलेला आहे आणि ते खाली झुकलेला आहे आणि इथे भरपूर सारे खांब आपल्याला पाहायला मिळतात ज्यावर ही बस्ती उभी आहे आणि खरंच आपण एक म्हणू शकतो स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आपल्याला पाहायला मिळतो। तर इथे आहेत भगवान नेमिनाथ जे सिंहासनावर विराजमान आहेत। भगवान नेमिनाथांच्या छातीवर आपण पाहू शकतो गोमातेचं मुख आपल्याला दिसतं आणि भरपूर साऱ्या देवतांच्या मूर्त्या आपल्याला इथे दिसतात। हे गर्भगृह अति सुंदर आहे। याचं नक्षीकाम आपण पाहू शकतो। खरंच ऐतिहासिक वारसा जपणारा असं हे स्थान आता आपण पाहत आहोत आणि खरंच खूप सुंदर आहे। तर बेळगावमधील कमलबस्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। बेळगावला जर येणं झालं तर अवश्य या बस्तीला भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।